परवा कन्सल्टेशन मध्ये एक मॅडम आलेल्या आणि म्हणत होत्या की माझ्या जेवणानंतरच्या शुगर्स तर व्यवस्थित येतात, पण जेवणाआधीच्या शुगर्स ज्या 100च्या आसपास असल्या पाहिजेत त्या 120 130 जातात. तुमचं पण असं होतंय का? मग एक गोष्ट करूयात, थोडीशी ट्रिक करूयात. काय करायचं की जे रात्री आपलं जेवण होतं 8 वाजता त्यानंतर 9 9:30च्या दरम्यान ना एक प्रोटीन आणि फॅट असं एकत्र करून घ्यायचंय. एक मील घ्यायचंय किंवा स्नॅक घ्यायचंय आपण असं म्हणूया. तर ते स्नॅक काय असेल? 2 बदाम, 2 काजू, 2 पिस्ते म्हणूयात आणि एक अक्रोड हे घ्यायचंय आपल्याला. त्याच्यामुळे बऱ्यापैकी जो कॉर्टिसॉल लेवल असतो, जो स्पाइक आणतो शुगरचा पहाटेच्या वेळेला 3 ते 5च्या मध्ये, आणि त्यामुळे शुगर वाढलेला दिसतात. तर मग ह्या स्ट्रेसला मॅनेज करण्यासाठी, ह्या हार्मोनला मॅनेज करण्यासाठी आपल्याला हे स्नॅक घ्यायचं ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रोटीन पण असणार आहे आणि फॅट पण असणार आहे. तर येस, करून बघा. तुमच्या ज्या फास्टिंगच्या शुगर्स आहेत त्या नक्कीच चांगल्या येतील. थँक्यू.